अभ्यास नाही केला अक्षयनी पण. हॅलो 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 हा हा मॅम काय हा माहित मॅम बोला आवाज नाही येत काहीच. हा मॅम बोला मॅम गार्बेज कलेक्शन हॅलो CLR हे काय? गार्बेज कलेक्शन म्हणजे काय हा असतं नेमकं काय करतं? काय होतं गार्बेज कलेक्शन मध्ये? ऑटोमॅटिक मेमरी मॅनेज करतो. हा ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट होतं. त्यासाठी म्हणजे आपल्याला ते अलोकेशन करायची गरज नसते. हा मॅम ठीक आहे. मॅम हा आणि त्याचं मॅम जे अलोकेशन असतं ना हा मेमरी म्हणजे मॅनेज करतं लाईफ टाइम अनयुज्ड म्हणजे अनवॉन्टेड डेटा फ्री करून अनयुज्ड स्पेसला फ्री फ्री करतं ते करतं आणि आपलं नेक्स्ट टाइम फ्री ते यूज करतं करू शकतं मेमरी. ठीक आहे. नेक्स्ट हा शुभम थोरवे आणि शुभम वाघ दोघं रेडी राहा. पहिलं क्वेश्चन शुभम थोरवे सांगेल. स्ट्रक्चर काय आहे C# मध्ये? प्रोग्राम मध्ये पहिलं काय काय लिहितो आपण? C# प्रोग्रामचं स्ट्रक्चर काय? using हम्म, using system हम्म, त्याच्यानंतर मग पुढे using स्ट्रक्चरच्या नंतर नाही using सिस्टमच्या नंतर हम्म, आपण स्ट्रिंग वापरतो ते नंतर INT मेन वगैरे देऊन व्हेरिएबल्स डिक्लेअर डायरेक्टली करतो. स्ट्रिंग आणि मेन वापरतो. नाही पहिलं काय बनवतो? स्ट्रक्चर पण येत नाही तुम्हाला. कसा C# प्रोग्राम लिहायचा? अर्ध C# संपून गेलं पहा तरी तुम्हाला एक C# चा प्रोग्राम सांगता येईना. शुभम वाघ तू सांग स्ट्रक्चर C# चा प्रोग्रामचा. मॅम पहिले नेम स्पेस येतो, हा नंतर क्लास, हम्म मेथड्स, मेथड काय येते क्लास मध्ये? कॉपी करून नको सांगू कुठून तरी PPT ओपन केलंय आणि मग क्लास नंतर मग मेथड्स. मला लगेच समजतं बघून सांगितलं यांचं. कसं येतं क्लास मध्ये काय येतं पहिला? क्लासचं नाव येईल. हा मग मग आपण प्रिंट करण्यासाठी राईट लाईन लिहितो. डायरेक्ट क्लासचं नाव घेऊन आतमध्ये राईट लाईन लिहून टाकायचं. नाही, मग इंटिजर व्हेरिएबल लिहितो. डायरेक्ट इंटिजर व्हेरिएबल त्याच्या अगोदर पण काय नाही करायचं. लिहून दाखव. स्क्रीन शेअर कर. .NET ओपन कर आणि स्क्रीन शेअर करून लिहून दाखव. मी माझा ऑप्शन ऑन करते तर एखादा प्रोग्राम मला करून दाखव बघू तुला येतंय का. लिहून दाखव. मला स्क्रीन शेअर कर. व्हिज्युअल स्टुडिओ ऑन करा सगळेजण आणि सगळ्यांनी स्क्रीन शेअर करून ठेवा. मॅम मी मोबाईल मध्ये करतोय आता. का मोबाईल मग पेज वरती लिहून दाखव. व्हिडिओ ऑन कर आणि पेज वरती लिह. मोबाईल मध्ये करतोय ना पेज वर लिहून दाखव प्रोग्राम. कसं व्हायचं तुमचं? C# ची फाईल कशी सेव्ह करतो? जसं आपण C++ ची .cpp नी, C ची .c नी, तसं शुभम थोरवे C .cs हा .cs .cs ने सेव्ह करतो आपण. ठीक आहे. एक मिनिट माझा
जस्ट इन टाइम कंपायलर काय करतं विवेक? जस्ट इन टाइम कंपायलर इंटरमिडिएट कोड कन्वर्ट करतो नेटिव्ह कोड मध्ये. काय करतो? इंटरमिडिएट कोडला नेटिव्ह कोड मध्ये कन्वर्ट करतो. मशीन लँग्वेज मध्ये, ठीक आहे. कॉमन टाइप सिस्टम काय? CTS काय? कॉमन टाइप नाही माहित मला. कॉमन टाइप विवेक, कॉमन टाइप सिस्टम काय? CTS. नाही माहित ना. काय अभ्यास केला मग घरी? हे इंटरव्ह्यूला सगळे विचारतील काय काय आहे कॉमन टाइप सिस्टम. हा, काय अभ्यास केला घरी तू? CLS काय विवेक? कॉमन लँग्वेज रन टाइम. कॉमन लँग्वेज रन टाइम म्हणजे CLS. सॉरी, CLR कॉमन लँग्वेज. काय CLS? कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन आहे मॅम. हा, बघून नको सांगू कुठे, लगेच मला समजतं बघितलंय तू. काय करतं CLS? CLS मॅम ते माझी राज्यसेवेची एक्झाम आहे ना संडेला, तर मी नाही स्टडी केला. कोणती एक्झाम आहे? राज्यसेवेची MPSC ची. MPSC ची संडेला एक्झाम आहे? हो, तर प्रिपेअर करतोय मी तेच, रिव्हिजन करतोय, तर स्टडीकडे लक्ष द्यायला नाही भेटलं. पहिली 14 तारखेला होणार होती ना ती? ती रद्द झाली आणि 21 ला आहे. हा, हा, हा. बर. शुभम वाघ, सांग मला कंपोनेंट्स .NET चे फ्रेमवर्कचे कंपोनेंट्स काय, म्हणजे युजर इंटरफेस कोणकोणते टाइप्सचे आपण प्रोजेक्ट बनवू शकतो .NET मध्ये? मी कोणाला विचारलेलं? शुभम ला विचारलेलं ना की काय आहे? मॅम समजलं नाही क्वेश्चन. कोणती टाईपचे आपण प्रोजेक्ट्स बनवू शकतो? तुम्हाला मी शिकवलं ना कोणते कोणते टाईपचे प्रोजेक्ट्स बनवू शकतो आपण. हा मॅम, वेब ऍप्लिकेशन. हॅलो. हा बोल ना. हा बोल. काय हा, वेब म्हटलं? ऍप्लिकेशन. हा, आणि आणि
आणि काय वेब ऍप्लिकेशन आणि कोणतं शुभम? कन्सोल. आणि कुठून बघून सांगतोय? हॅलो. हा बोल. वेब ऍप्लिकेशन आणि कन्सोल. कन्सोल आणि ऍप्लिकेशन. आणि एवढंच लक्षात. तुम्ही ना नुसतं आपण पुढे पुढे लेक्चर घेत चाललोय पण तुम्हाला पाठीमागचं काहीच तुम्ही रिव्हिजनच नाही करत. आणि विवेक जरी तुझी एक्झाम असली MPSC ची तर MPSC ची एक्झाम सारखी पुढे पुढे ढकलत आहे. त्याची काही गॅरंटी नाही ती कधी होणार आहे. पूर्ण वर्षभर अजून ती पुढे ढकलत राहिली तुझं हे .NETचं हे जे कन्सेप्ट वाचायचे वगैरे कोर्स तर वेस्ट आहे. त्यापेक्षा तू कंटिन्यू एक तास तरी .NET साठी जे आपल्या लेक्चरला होईल 1.5 तासाचाच लेक्चर असतो ते रिवाइज करायला कमीत कमी फक्त तू 1 तास तरी रोज देत जा. मॅम काल कोड घेतलेलं ते कोड केलं रिव्हिजन. हा प्रोग्राम केलता काल रिवाइज केलता प्रोग्राम टाईप केलता काल. हा रोज एक Addictions ला तास तरी तू रिव्हिजन करत जा प्रत्येक नाही रिव्हिजन आताच चालू केले MPSC ची बिकॉज 3 इयर प्रिपरेशन केलं आणि थोडक्या दिवसावरती येऊन राहिले. MPSC चा कुठे क्लास वगैरे लावलायस का तू? नाही अकॅडमीत जात होता. लायब्ररी होती. ठीक आहे. आपण आता पुढे लेक्चर स्टार्ट करूया. तुम्ही सगळेजण प्रॉपर रिव्हिजन करा. जर परत उद्या पण मी क्वेश्चन्स विचारेल उद्या पण जर तुम्हाला सांगता आलं नाही तर मग नेक्स्ट टाइम पासून मी सरांना विचारेल की ह्यांचे लेक्चर पुढे कंटिन्यू करायचे का नाही करायचे. काल आपलं कोणतं टॉपिक चालू होता ब्रांचिंग ना. आपलं कम्प्लीट नव्हतं झालं ना ब्रांचिंगचा काल. नव्हतं झालं. तुम्ही लक्षात ठेवत जा आपला कोणता टॉपिक चालू आहे कितपर्यंत झालंय. प्रॅक्टिकल्स घेतले होते का मी? प्रॅक्टिकल्स नव्हते घेतले काल फक्त थिअरॉटिकल आपलं. हा प्रॅक्टिकल्स नव्हते प्रोग्राम नव्हते स्विच केसचं वगैरे दाखवले ना करून. तुम्हाला सांगितलं होतं ना करायला. थेरी चालू होते मॅम. हा ब्रांचिंगचं थिअरी संपली आपली काल. केस ब्रांचिंगचा वगैरे हा लास्ट होता. हा लास्ट होता हा. याच्यानंतर समरी तुम्ही एक्सप्लेन केली होती आणि आपलं सेशन संपला होता. आपलं प्रॅक्टिकल बाकी आहे सगळ्यावरचं. तर तुम्ही .NETचं कोण आहे PC वरती बसलेल्या लॅपटॉप वरती? मॅम मी मोबाईलवर. आता सगळे माझं मोबाईल PC वरती असतील. अजून कोण लॅपटॉप वर कोण आहे? मी आहे मॅम. तू एकटाच आहे? बाकी शुभम वाघ मॅम मोबाईल हा तर तू मोबाईल सगळेजण मोबाईल वरती आता असतील. विवेक तू स्क्रीन शेअर कर .NET ओपन कर. तुमचाच लॉस होतो याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होत नाही. मला काही प्रॉब्लेम नाहीये. न्यू प्रोजेक्ट. सगळ्यांना विवेकची स्क्रीन दिसतीये? हॅलो दिसतीये ना सगळ्यांना स्क्रीन? नाही फर्स्ट इफ एल्स घे. इफ एल्स पहिले इफ एल्स घे प्रॅक्टिस होईल. इफ एल्स घे. स्विच केस नको घेऊ विवेक. इफ एल्स ने सेव्ह कर. ठीक आहे याच्यामध्ये तुला प्रोग्राम करायचा आहे. असाइनमेंटचा आपण एक क्वेश्चन घेऊया. वन सेकंड थांब. मी असाइनमेंटचे क्वेश्चन बघते. .NET C++ मध्ये
हा प्रोग्राम करून दाखव. राईट ए प्रोग्राम टू चेक इफ ए पर्सन इज एलिजिबल टू मॅरी ऑर नॉट. ओके, हा प्रोग्राम कर. पर्सन इज एलिजिबल टू मॅरी ऑर नॉट इफ एल्सचा प्रोग्राम आहे हा. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये ना, त्याची सगळ्यांनी लक्ष द्या कसा प्रोग्राम करणार आहे तो. पहिलं युजर कडून त्याचं एज घ्यायचं आहे, एज आणि नेम घ्यायचा आहे, आणि मग तो मेल असेल तर अबाव 25, काय काय तुमचं काय क्रायटेरिया, 25 अबाव असेल, मेल असेल तर 20 अबाव दाखवायचं एलिजिबल, फिमेल असेल तर 18च्या अबाव दाखवायचं एलिजिबल. सी मध्ये ऑलरेडी आपण केलाय हा प्रोग्राम. कर. खाली बघ येतं, जेव्हा तू टाईप करतो ना खाली येतं बघ इंटेलिजन्स मध्ये. एज आणि नेम दोन्ही पण घे, फक्त एज नको घेऊ. पहिला नेम विचार. एका ह्याच्यात नाही घेता येणार आपल्याला, सी शार्प मध्ये एका ह्याच्यात नाही येत घेता. मग एरर आलेले तू स्वतःच सॉल्व्ह करायचे बरं का. रेड आलं बघ, एरर आली, वाच काय एरर आहे, होवर कर. काय एरर आली वाच विवेक. cannot conversion string to int. नेम तसं पण स्ट्रिंग मध्ये असतं ना, मग इंट मध्ये कशाला पाहिजे आपल्याला. मॅडम मी वरती व्हेरिएबल डिक्लेअर इंटिजर केलंय. पण तू इंटिजर मध्ये का केलंय व्हेरिएबल नेम. इंटिजर मध्ये घेतो का तू नाव. कॅरेक्टर कॅर मध्ये बरोबर, स्ट्रिंग 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 बरोबर लिहिलंय. सी शार्प मध्ये स्ट्रिंग आहे. हा हा, आता गेली तुझी एरर नेमची. ठीक आहे, आता एरर गेली तुझी. परत मग आता काय कसं सॉल्व्ह करशील. कन्वर्ट करेल. हा कर. आलं बघ स्पेलिंग खाली, ते सिलेक्ट करायचं. हा अजून ब्रॅकेट गेली एरर. पुढे आता लिही लॉजिक. एरर गेली तुझी. हो गेली. चेक कर, आता कंडिशन टाकायला लागेल ना. हा, मॅन आणि मेल साठी अबाव 20 आणि फिमेल साठी अबाव 18. कसं येईल लॉजिक याचं.
पण तुला कसं समजेल ते मेल आहे का फिमेल आहे? त्यांच्याकडून तुला जेंडर पण ऍक्सेप्ट करावी लागेल ना. हा मॅम. हा मग कर. हा क्वेश्चन तुला पडायला तू विचारायला पाहिजे होता, मला कसं समजेल मेल आणि फिमेल. वरच विचारायला पाहिजे मॅम. वरतीच कर. डिक्लेअर करू का? जेंडर पण सांग त्यांना इनपुट करायला. रे एरर आली बघ. काय एरर आली बघ वरती? रेड आली बघ. का आलं रेड? काय केलंयस तू? काय मिसिंग आहे? हा कॉमा. ठीक आहे, गेली एरर. रेड लाईन आली तर समजायचं एरर आहे. असं नुसतं जेंडर नको लिहू, ते पूर्ण स्पेलिंग लिहितील बरं का. मेल लिहितील आणि फिमेल लिहितील, पूर्ण स्पेलिंग लिहितील. असं लिही, प्लीज एंटर एम फॉर मेल आणि एफ फॉर फिमेल असं लिही. प्लीज एंटर एम फॉर मेल आणि एफ फॉर फिमेल. हा आता कसं लॉजिक येईल, आता तू बघ, विचार कर कसं करावं लागेल. इफ एल्स वापरायला लागेल ना. हा काय झालं? मेल वापर आणि ना. फिमेल साठी लिही, रॉंग झाल्यावर मी सांगेल. बरोबर लिहित होता, लिही. आणि परत जेंडर. हे येईल ना. हा सिंटॅक्स बघ काय चुकीचं लिहिलंय. ऑरचं बघ, तू स्लॅश आलंय. ऑरच्या जागी स्लॅश आलाय बघ. जेंडरला काय लाईन रेड लाईन काय ते बघ. ओके, मग वरती आता काय एरर काय आली? वाच जरा. ओव्हर केलं एरर काय आली? कॅन नॉट बी अप्लाइड टू ऑपरंड ऑफ टाइप स्ट्रिंग अँड कॅरेक्टर. म्हणजे काय? म्हणजे काय? तुला काय समजलं ही लाईन वाचून? मराठीतून सांग काय समजलं. मॅम ते एम आहे ते कॅरेक्टर आधी जेंडर मध्ये स्टोअर होणार ना. ते इज नाही इक्वल मी टू असं. तुम्हाला सांगते आधी की ही एरर वाचून मराठीतून एक्सप्लेन करा. हे इंग्लिश मधून लिहिलंय ना, कॅनॉट बी अप्लाइड टू ऑपरेंड्स ऑफ टाइप स्ट्रिंग अँड डबल इक्वल टू. मग ह्याचा मराठीतून काय अर्थ आहे ह्या लाईनीचा ते सांग. म्हणजे ते स्ट्रिंग आणि हा बोल बोल. स्ट्रिंग
काय करावं लागेल ह्याच्यासाठी? विवेक विचार कर, काय करावं लागेल तुला ह्याच्यासाठी? काय लिहिलंय त्यांनी? मराठीतून तुला काय समजलं ह्या एररचं? सांग. इक्वल टू वापरलंय ना. हा, ते चालत मॅम नाही. इकडे हम्म. कॅर आहे आणि एक स्ट्रिंग आहे ना मॅम, जेंडर हा, स्ट्रिंग आहे हा. आणि एक कॅर आणि char एक आहे. स्ट्रिंग आहे, दोघांना असं होत इक्वल नाही. इक्वल टू नाही चालत. मग काय करावं लागेल? सोल्युशन तुम्हाला काय वाटतं? काय करावं लागेल? विचार करा जरा, डोक्यावरती थोडा ताण द्या. काय करावं लागेल? अँड वापरायचं. हा, अँड अँड ऑपरेटर. वापर अँड बघून एरर जाते का बघू. तीच एरर आहे. मग काय वापरायला, काय करावं लागेल याच्यासाठी? काय सोल्युशन आहे? याचा अर्थ हा होतो की डबल इक्वल टू आपण स्ट्रिंगला आणि केअरला वापरू नाही शकत. ओके, मग काय? हा जेंडर जो तुम्ही डेटा टाइप स्ट्रिंग घेतला आहे तो कॅर घ्या, डेटा टाइप स्ट्रिंग नका घेऊ. जा वरती चेंज कर. जो स्ट्रिंग डेटा टाइप घेतलाय ना तू जेंडर वरती, नेमच्या बाजूला, अरे कन्वर्ट नको करू. पहिला कॅर डेटा टाइप आहे का चेक कर, मग नंतर कन्वर्ट कर वाटल्यास तर. वरती जा, तो जेंडर तिथून काढ आणि स्ट्रिंगच्या बदले खाली हा डिलीट कर, कॉमा पण काढ, एंटर मार सेमिकोलन नंतर. कॅर लिही, CHAR आहे, जेंडर लिही GENDER, हा सेमिकोलन. ठीक आहे, आता एरर गेली का? इकडे गेली. आता इकडे बघ काय एरर आली. स्ट्रिंग टू कॅरेक्टर कन्वर्ट नाही करू शकत. हा, मग तू कर, ते लोक नाही करू शकत तर आपण करायचं कन्वर्ट. कर आता. स्पेलिंग लिहित जा, ऑटोमॅटिकली खाली तुला हेल्प येत जाईल. कन्वर्ट डॉट कंट्रोल स्पेस दाब. जर तुला हेल्प नाही ना आली खाली तर कंट्रोल आणि स्पेस दाबायचं. कीबोर्ड मध्ये जायचं, कंट्रोल आणि स्पेस बार. हा, कन्वर्ट हा डॉट टू कशात कन्वर्ट करायचं टीओली आपल्याला? टीओली CHA नाहीये. बरं स्ट्रिंग, एक मिनिट थांब. एरर काय आली होती? cannot system does not contain the definition for console. कन्वर्ट डॉट काढ, कन्वर्ट डॉट काढ, इकडे पुढचं काढ. हा, आता एरर वाच. कॅनॉट वरती ने ना नीट व्यवस्थित. होवर कर त्याच्यावरती, कन्सोल डॉट रीड लाईन वरती थोडं वरती ने. हा, कन्वर्ट टाइप स्ट्रिंग टू केअर. पण केअर कन्वर्ट डॉट टू केअर नावाचं काय आहे नाही. एक काम कर. कन्वर्ट डॉट टू केअर लिही बरं, बघू एरर येते का. कन्सोल डॉट रीड लाईनच्या पुढे कन्वर्ट डॉट टू केअर डायरेक्टली लिहून टाक, एरर येते का बघू. जसं आपण